व्याधींसाठी कारण आरोग्य काय आहे हे बघितलं. दोन प्रकारच्या व्याधींसाठी कारण काय आहेत ते बघितलं. त्याच्यासाठी काय कारण आहेत तेही आपण बघितलं. मानस व्याधी, शारीरिक व्याधी या औषधादी उपायांनी घालवले जाऊ शकतात. मानसिक व्याधी ज्ञान, विज्ञान, धैर्य, स्मृती, समाधी यांच्याद्वारे घालवले जाऊ शकतात. ज्ञान, विज्ञान, धैर्य, स्मृती, समाधी हा जो मानसिक व्याधींचा प्रकार आहे हा जास्त करून राजयोगाचा अंश आहे. राजयोग या गोष्टींबद्दल बोलतो. त्या गोष्टी आयुर्वेदातही सांगितलेल्या आहेत, राजयोगातही सांगितलेल्या आहेत. त्यामुळे योगाचा आणि आयुर्वेदाचा संबंध इथे येतो साक्षात, अगदीच. इथे काही झाकलेलं वगैरे काही नाही. इतर गोष्टींसाठी थोडं कठीण आहे. ठराविकच शारीरिक व्याधींसाठी काही एक हठयोगाचे उपाय लागू होतात. एरवी मानसिक व्याधींसाठी मात्र हा उघड उघड विषय आहे की आयुर्वेद आणि राजयोग किंवा हठयोग एक साथ जातात. ज्ञान, विज्ञान, धैर्य, स्मृती आणि समाधी यांनी. आता यांच्या व्याख्या काय आहेत या आयुर्वेदामध्ये ज्या त्या स्थली जाऊन तुम्ही बघून ठेवल्या पाहिजेत. आणि राजयोगामध्ये यांच्या व्याख्या कुठे येतात, त्याचं विवरण काय येतं ते तुम्ही वाचून ठेवलं पाहिजे. इथपर्यंत झालेलं आहे. आता थोडीशी जास्तीची माहिती तुम्हाला देतो. जास्तीची तुमच्या कामाची आहे, परीक्षेच्या दृष्टीने आणि पुढच्या दृष्टीने सुद्धा. या आयुर्वेदामध्ये 8 महत्वाचे अंग आहेत किंवा 8 महत्वाची तंत्र म्हटली जातात. ठीक आहे. ही 8 वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत या 8ंना, पण विषय मात्र त्यांचे समान आहेत. ते 8 हे आहेत. मी शेअर करतो तुमच्याशी. ही 8 आयुर्वेदाची अंग आहेत आणि या अंगांमुळेच आयुर्वेदाला अष्टांग आयुर्वेद असं सुद्धा म्हणतात. मग काय आहेत ती 8 अंग? शल्य, शालाक्य, कायचिकित्सा, भूतविद्या, कौमार भृत्य, अगध तंत्र आणि पुढचं आहे रसायन तंत्र. शेवटचं आहे वाजीकरण. हे मुख्य विषय आहेत आयुर्वेदाचे. जेवढं काही आयुर्वेद बोलतो ते सर्व या 8 अंगांमध्ये बोलत असतो. प्रायः सर्व आयुर्वेदाचे ग्रंथ या 8 अंगांबद्दल बोलत असतात, कमी किंवा जास्त. एखादा ग्रंथ जास्त बोलेल, एखादा ग्रंथ कमी बोलेल एखाद्या विषयाबद्दल, किंवा एखादा ग्रंथ एकाच विषयाबद्दल बोलेल. पण त्या 8 अंगांमध्ये आयुर्वेदाचं विभाजन केलेलं असतं. शल्य म्हणजे शस्त्रक्रिये संबंधित. शालाक्य म्हणजे नाक, कान, घसा, ओठ, दात, जीभ, डोळे यांचे आजार. काय चिकित्सा ओव्हरऑल, संपूर्ण बॉडीबद्दल, शरीराबद्दल. भूतविद्येला दुसरं नाव आहे ग्रह चिकित्सा. इथे वाग्भट त्याला ग्रह चिकित्सा म्हणतात. सुश्रुताचार्य त्याला भूतविद्या म्हणतात. ठीक आहे. चरकाचार्य सुद्धा भूतविद्या म्हणतात. ग्रह चिकित्सा, भूतविद्या जे काही नाव द्यायचं आहे, यामध्ये मानसिक व्याधींचा विचार केला जातो. ऊर्ध्वांग चिकित्सा किंवा शालाक्य तंत्र. कौमार भृत्य म्हणजे लहान मुलांचे जे आजार असतात त्याचे. अगध तंत्र याच्यामध्ये विष, साप, किडे, कीटक चावल्यानंतर त्याचा उपचार कसा करायचा. आता ध्यानात ठेवा, साप चावला, विंचू चावला किंवा आणखीन काही एक कोळी कीड चावला, हे व्याधी नाही येत. हे व्याधी नाही येत. हे इट इज काइंड ऑफ डॅमेज विच हॅज बीन कॉज्ड बाय एक्सटर्नल मॅटर. हे स्वतःच्या कृतीने आलेले आजार नाही आहेत. मग पण त्यांचे सुद्धा ट्रीटमेंट आवश्यक आहे, त्याच्यावरती सुद्धा उपचार व्हायला पाहिजे. म्हणून अगध तंत्र हा एक स्वतंत्र विषय घेतलेला आहे. मग आहे रसायन तंत्र. रसायन तंत्र विचार केला जातो. आणि शेवटचं आहे वाजीकरण. वाजीकरण हा शारीरिक सक्षमतेकडे किंवा टू एनहान्स द सेक्शुअल पॉवर. मराठी शब्द काय वापरता येईल?
रिप्रोडक्ट नाही म्हणता येत. टू एनहान्स द सेक्शुअल पॉवर, दॅट इज द मेन क्रायटेरिया. लैंगिक शक्ती वाढवता येईल असा नाही शब्द वापरतो, जो काय त्याच्यासाठी जो अप्रोप्रिएट शब्द आहे तो शोधून काढा. वाजीकरण म्हणजे उतरत्या वया संभोग क्षमता कशी मेंटेन करता येईल, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सक्षम कसं राहता येईल याच्याबद्दल विचार केलेला असतो या 8व्या प्रकरणामध्ये. हा त्याचा अर्थ आहे. त्याच्यासाठी मला शब्द आठवत नाहीये, पण विषय हा आहे त्याचा. शल्य, शालाक्य, कायचिकित्सा, भूतविद्या, कौमार भृत्य, अगधतंत्र, रसायनतंत्र, वाजीकरण हे 8 आयुर्वेदाची अंग आहेत. याची नावं बदलली जातील. जसं वाघभट म्हणतात कायचिकित्सा, बालचिकित्सा, ग्रहचिकित्सा, ऊर्ध्वांग चिकित्सा, शल्यचिकित्सा, दंष्ट्राविष चिकित्सा, म्हणजे दंष्ट्र म्हणजे दात, विष म्हणजे विष, चिकित्सा म्हणजे त्याच्यावरती केलेले उपाय. जरा चिकित्सा म्हातारपणावरती किंवा रसायन विविध औषधांवरती चिकित्सा केली जाते. वृषचिकित्सा वाजीकरण आहे ते. क्षम्यता मा, मी रसायनतंत्राला तुम्हाला औषधांबद्दल बोललो. रसायनतंत्र मी जरा चिकित्सा, म्हातारपण कसं येणार नाही याच्याबद्दल. जरा चिकित्सा आणि वृषचिकित्सा याच्यामध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे, किंवा जरा चिकित्सा आणि वाजीकरण याच्यामध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. वाजीकरण टॉक्स अबाउट सेक्शुअल एबिलिटी, जरा चिकित्सा टॉक्स अबाउट ओल्ड एज. ते दोन सेपरेट ठेवायचे तुम्हाला ध्यानात. ही झाली 8 अंग. कुठलंही आयुर्वेदाचं पुस्तक एकतर या 8ही अंगांबद्दल बोलेल किंवा याच्यापैकी काही अंगांबद्दल बोलेल. ठीक आहे. साक्षात यांचा उल्लेख केला जात नाही, पण हेच 8 विषय सर्व आयुर्वेदामध्ये हाताळलेले असतात. सर्व आयुर्वेद म्हणजे संपूर्ण पुस्तकांमध्ये हाताळलेले असतात. आता हे जे आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ एका विशिष्ट स्ट्रक्चरमध्ये आहेत. त्यांची एक चौकड आहे. प्रत्येक आयुर्वेद ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये 8 प्रकरणं असतात. प्रकरण आणि आयुर्वेदाची 8 अंग याच्यामध्ये भेसळ करायची नाही. आयुर्वेदाची 8 अंग हे आयुर्वेदाचे, दीज आर द 8 डोमेन्स, आणि ही 8 वेद ग्रंथाची ही वेगळी आहे. या प्रकरणांना स्थान म्हटलं जातं, स्थान. आणि पॉप्युलर प्रसिद्ध स्थान ही आहेत सूत्रस्थान, निदान स्थान, विमान स्थान, शारीर स्थान, चिकित्सा स्थान, कल्पस्थान. काही ग्रंथांमध्ये 8 स्थानं दिलेली असतील, काही ग्रंथांमध्ये 6च स्थाने दिलेली असतात. काही ग्रंथांमध्ये या स्थानांमध्ये सुद्धा थोडाफार फरक येतो, नावांमध्ये सुद्धा फरक येऊ शकतो. प्रसिद्ध ग्रंथ चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे, वाग्भट संहिता आहे, कश्यप संहिता आहे. या 4 संहिता प्रसिद्ध आहेत. याच्यापैकी चरक संहिता जास्त प्रसिद्ध आहे. चरक संहितेत 8ही स्थानं आहेत. सुश्रुत संहितेत 8 स्थानं नाहीत, 6 स्थानं आहेत. स्थान आणि अंग ही भिन्न आहेत, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता या स्थानांनुसार विषय काय सांगितलेले असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, की सूत्रस्थानात काय सांगितलं आहे, निदान स्थानात काय सांगितलं. तुम्हाला निदान स्थान म्हटल्यावर तुम्हाला कळेल की निदान स्थानात काय केलेलं असेल. तरी निदान स्थानामध्ये निदान केलेलं जातं, रोगाचं निदान केलेलं असतं की हे असेल तर हे आहे. चिकित्सा स्थानामध्ये चिकित्सेबद्दल विचार केलेला असतो. विमान स्थानामध्ये वेगवेगळ्या मेजरमेंट्स, शरीराची माप यांचा विचार केलेला असतो. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या अंगांमध्ये वेगवेगळे टॉपिक्स हाताळलेले असतात. स्थानामध्ये आणि अंगांमध्ये गफलत करायची नाहीये. 8
अंग तुम्हाला माहिती पाहिजेत, त्यांचे विषय काय आहेत, त्याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं हे तुम्हाला माहिती पाहिजे. आयुर्वेदाचा आणि योगाचा काय संबंध आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला तो सांगता आला पाहिजे. आयुर्वेद कशाला म्हणावं ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 3 खांब काय आहेत आयुर्वेदाचे, हेतू लिंग औषध, हे तुम्हाला माहिती पाहिजे, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 2 पद्धतीचे व्याधी कोणते आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत, ते तुम्हाला सांगता आले पाहिजेत. कुठल्या व्याधीसाठी कुठले आपातत उपाय सांगितलेले आहेत, जसं की दैवयुक्ती आणि व्यपाश्रय, औषध, दैव आणि युक्ती व्यपाश्रय यांनी शारीरिक व्याधींची निवृत्ती केली जाऊ शकते. ज्ञान, धैर्य, स्मृती, समाधींच्या द्वारे मानसिक व्याधींची निवृत्ती केली जाऊ शकते किंवा केली जाते, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता थोडासा इतिहास तुम्हाला सांगून ठेवतो, जनरल इन्फॉर्मेशन अबाउट आयुर्वेद. आयुर्वेद याच्या 2 परंपरा आहेत. एक इंद्रापासून भारद्वाज, भारद्वाजांपासून अग्निवेश, सॉरी, पुनर्वसु आत्रेयन, पुनर्वसु आत्रेयांपासून 5 शिष्य आहेत. त्या शिष्यांपासून एक आयुर्वेदाची परंपरा येते. ठीक आहे. 6 शिष्य आहेत. अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हारित, क्षारपाणी, हे 6 शिष्य आहेत पुनर्वसु आत्रेयांची. आता ही परंपरा कुठून येते? ब्रह्मा, इंद्र, त्यानंतर भारद्वाज मुनींपासून पुनर्वसु आत्रेय, पुनर्वसु आत्रेयांपासून हे 6 शिष्य, 6 शिष्यांची मग पुढे परंपरा झाल्या, कित्येक शिष्य उत्पन्न झाले. दुसरी परंपरा धन्वंतरीपासून येते. ठीक आहे. धन्वंतरीपासून जी येणारी आयुर्वेदाची परंपरा आहे ती शल्य चिकित्सेची परंपरा आहे, सुश्रुताचार्यांची परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये पुन्हा थोडेफार फरक दिलेले आहेत. दोन्हीही प्रसिद्ध परंपरा आहेत आयुर्वेदाच्या. ठीक आहे. चरक संहिता ही या परंपरेतून येते. ब्रह्मा इंद्र भरद्वाज मुनी, पुनर्वसु आत्रेय, अग्निवेश या परंपरेमध्ये येते. आणि सुश्रुत संहिता ही धन्वंतरीच्या परंपरेमधून येते. हे 2 भेद आपल्या ध्यानात असले पाहिजे, कारण हे 2 प्रसिद्ध ग्रंथ आहेत. चरक संहिता ही कायचिकित्सेवरती ध्यान देणारी आहे, जनरल व्याधींबद्दल बोलणारी आहे. वेऱ्याज सुश्रुत संहिता ही शल्यतंत्रावरती जास्त भर देते, सर्जरी. ठीक आहे. हा थोडासा फरक आहे. म्हणजे मग बाकीच्या अंगांचा विचार, मानसिक व्याधींचा विचार सुश्रुत संहिता करते की नाही? करते, पण त्याचा जास्त जोर कशावरती आहे? शल्यतंत्रावरती आहे. आता यामध्ये चरक संहिता काय आहे तर अग्निवेशांनी लिहिलेला पहिला ग्रंथ आहे आयुर्वेदाचा. मौखिक परंपरेने आयुर्वेद आलेला आहे. ब्रह्माकडून इंद्राकडून भरद्वाज मुनींकडे, भरद्वाजांकडून पुनर्वसु आत्रेयाकडे मौखिक रूपात आलेला आहे. अग्निवेश, भेल, जतुकर्ण, क्षारपाणी हे जे 6 शिष्य होते यांनी पहिल्यांदा आयुर्वेद लिहिला ग्रंथ स्वरूपात. आणि आपल्या आपल्या ग्रंथामध्ये एका एका अंगाला थोडंसं प्राधान्य देऊन त्यांनी त्या ग्रंथांची रचना केली. मग रचलेले ग्रंथ त्यांनी पुन्हा पुनर्वसु आत्रेयांना दाखवले की आम्ही तुम्ही शिकवलेल्या शास्त्रानुसार हे या ग्रंथांची रचना केलेली आहे. आणि मग त्यांनी त्यांची अनुमती त्या ग्रंथांना दिली. ठीक आहे. मग अग्निवेशांनी जे तंत्र लिहिलं किंवा जो ग्रंथ लिहिला त्याला अग्निवेश तंत्र म्हणतात. मग पुढे चालून जसे वर्ष लोटली त्याच्यामध्ये काही परिवर्तनांची आवश्यकता होती, नवीन व्याधी उत्पन्न झाल्या, काही व्याधी लुप्त झाल्या, मग किंवा काही नवीन औषधं शोधल्या गेलेली आहेत, हे अद्ययावत करणं गरजेचं होतं, अपडेट्स देणं गरजेचं होतं. मग चरकाचार्य नावाचे एक आचार्य होऊन गेले ज्यांनी अग्निवेश तंत्रामध्ये
हे आवश्यक फेरबदल करून टाकले. ठीक. चरकाचार्यांनी बराचसा भाग बदलला अग्निवेश तंत्राचा, म्हणून तिथून पुढे चरकाचार्यांच्या नावाने हे अग्निवेश तंत्र जाणले जाऊ लागले. अग्निवेश तंत्राचं नाव अग्निवेश तंत्र राहून चरक संहिता हे नाव पडलं. पुन्हा काही वर्षांनी त्या चरक संहितेत बदलांची आवश्यकता होती. एक दृढबल नावाचे आचार्य होऊन गेले. त्या दृढबल आचार्यांनी पुन्हा चरक संहितेत बरेचसे बदल केले, अपडेट केला तो ग्रंथ, अद्ययावत केला. पण नाव मात्र ग्रंथाचं चरक संहिताच राहिलं, इव्हन आफ्टर थर्ड अपडेट. ठीक आहे. आता या चरक संहितेच्या तिसऱ्या संस्करणानंतर नंतरच्या आचार्यांनी मूळ ग्रंथात बदल करणं बंद केलं. मग काय करायला लागले? या ग्रंथावरती टीका लिहिणं सुरू झालं. मग चक्रपाणी वगैरे असे बरेचसे नवनवीन आचार्य, उत्तरवर्ती आचार्य आले. त्यांनी या ग्रंथावरती टीका लिहिल्या. आणि जर समजा काही नवीन बदल आहेत ते घालणं गरजेचं आहे, तर त्याचा टीकेमध्येच उल्लेख करून टाकला की हे खरं तर असं समजून घ्यायचं आहे, किंवा इथे हेही केलं जाऊ शकतं. असे जास्तीचे जे काही त्यांचे सजेशन्स होते ते त्यांनी तिथे घालून ठेवले. सुश्रुत संहितेमध्ये, सुश्रुत संहिता सुश्रुतच आहे, पण सुश्रुत संहितेबद्दल दोन सुश्रुत होऊन गेले असा वाद आहे. एक वृद्ध सुश्रुत आणि दुसरा सुश्रुत. ठीक आहे. अशाच पद्धतीने या सुश्रुत संहितेवरती सुद्धा टीका आहेत. अशाच पद्धतीने वाग्भटाचार्य एक आचार्य होऊन गेले. आता वाग्भटाचार्यांनी एक वाग्भट संहिता, अष्टांग हृदय, अष्टांग संग्रह हे ग्रंथ लिहिले. आता या अष्टांग हृदय ग्रंथामध्ये त्यांनी मूळ ज्या प्राचीन संहिता आहेत, चरक संहिता झाली, सुश्रुत संहिता झाली, काश्यप संहिता झाली, किंवा अन्य अन्य काही संहिता आहेत, त्या सर्व संहितांचा अभ्यास करून एक सारभूत ग्रंथाची निर्मिती केली. त्याला म्हणतात अष्टांग हृदय. हा अत्यंत प्राचीन नाहीये. चरक संहिता, सुश्रुत संहिता, भेल संहिता या संहिता इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापर्यंत जातात. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापर्यंत. वाग्भट संहिता तेवढी प्राचीन नाहीये, मध्ययुगीन साधारणपणे आहे ती. मग अष्टांग हृदय हे वाग्भटांनी लिहिलं. वाग्भट पुन्हा दोन होऊन गेले, वृद्ध वाग्भट आणि वाग्भट. प्रायः वाग्भटाचार्य हे कर्नाटकातले कुठले तरी असावेत असं मत आहे. स्पष्ट याच्याबद्दल कुणालाही माहिती नाही, काळही स्पष्ट नाही. एक ठोकळ अंदाजाने सांगितलेले काळ आहेत की इसवी सनाच्या इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये हे ग्रंथ झालेले असावेत, मध्ययुगाच्या अमुक अमुक या शतकामध्ये हे ग्रंथ झालेले असावेत, उपलब्ध ग्रंथांच्या सहाय्याने. प्रसिद्ध ग्रंथ सांगितले. आणखीन एक काश्यप संहिता आहे. काश्यप संहिता सुद्धा प्रसिद्ध आहे. ती विशेषत्वाने कौमार वृत्त्यासाठी प्रसिद्ध आहे. आयुर्वेदाचे मग हे 3च ग्रंथ आहेत का? नाही, अन्य ग्रंथ सुद्धा आहेत, बरेचसे आहेत. प्राचीनही आहेत, मध्ययुगीनही आहेत, आणि अर्वाचीन सुद्धा ग्रंथ आहेत. मग आयुर्वेद नेमका एक ग्रंथ आहे का? जसं मी जर म्हटलं ऋग्वेद, तर ऋग्वेद एक ग्रंथ पोथी मिळून जाईल तुम्हाला. आयुर्वेद तसा नाहीये. या सर्व ग्रंथांना मिळून आयुर्वेद म्हटलं जातं. ठीक आहे. यांचा काळ वेगळा आहे, यांचे रचयिता वेगळे आहेत, थोड्याफार प्रमाणात विषयही कमी जास्त त्यांनी विवृत्त केलेला आहे, पण सर्वांना मिळून आयुर्वेद म्हटलं जातं. ठीक आहे. आयुर्वेद, त्याचं स्वरूप, त्याची व्याख्या, त्याचा विषय, त्याचा आणि योग या शास्त्राचा संबंध हे आपण सर्व बघितलं. थोडक्यात इतिहासही आपण बघितला, त्याचे कर्ते हे सुद्धा आपण थोडक्यात बघितलेले आहेत. याच्यासाठी आणखीन थोडस विस्तृत वाचण्यासाठी एक त्रिकामजी यांनी आयुर्वेदाचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे, चरक संहिता प्रकाशित केलेली आहे.
त्याची प्रस्तावना मराठीत आहे, ती तुम्ही वाचू शकता. तुम्हाला आणखीन थोडी स्पष्टता येईल, तुम्हाला आणखीन थोडं गंभीर अध्ययन या ग्रंथाचं करायचं असेल तर. बाकी या विषयात जे मला बोलायचं होतं, बोलणं आवश्यक होतं, एका तासामध्ये तेवढं बोलून झालेलं आहे. आता कोणाला प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता, नसतील तर मग 2 मिनिटात आपण शांतीपाठ घेऊया. वर्गात बसलेल्यांपैकी कुणाला काही प्रश्न आहेत? तुम्ही हो नाही मानेने इशारा करू शकता. मौनम संमती लक्षणम. ठीक. प्रश्न नाही कोणाला? तुम्हाला अजिबात नाही. तुम्ही ठीक आहे, हा प्रश्न नाही आहेत, विद्यार्थ्यांना प्रश्नच नाही आहेत. हा ठीक आहे. मग घेऊयात आपण शांतीपाठ.